आपण पाहणार आहोत भरलेलं पडवळ। हो। कृती काय करायला लागते सुरुवातीला? आता सुरुवातीला आपण भाजी बनवून घेणार आहोत। बर, कशाची? बटाट्याची, उकडलेले बटाटे आहेत ना, उकडून घेतलेला बटाटा त्याची भाजी। त्याची भाजी बनवणार। पॅन आपण गरम करत ठेवला, त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं। बर, नंतर याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत। त्याच्यानंतर थोडंसं जिरं, बर, नंतर मेथीचे दाणे एक चिमूटभर, त्याच्यानंतर चिरलेली मिरची, थोडासा कांदा घातला। कांदा मिरची राई वगैरे जे टाकली, फोडणी घातली, ती सर्व मिक्स करून घेतली आहे। बर, आता मी 2 मिनिटं खरवून आता आपण जे बटाटे उकडलेले बटाटे आहेत ना, ते स्मॅश करून घेणार आहोत। बर, कुस करून घ्यायचं। घ्या, साधारण 2 बटाटे आहेत ना? हा, 2। बर, छोटे 2 आहेत। बर, तुमच्या ह्याच्या सुनबाई येत नसणे आता ह्या घरी पण इतके फास्ट काम करतात। हो, ऍक्टिव्ह पहिल्यापासूनच येते, त्याच्यामुळे सगळी कामं अशी पटापट होत असतील ना? सकाळी जायचं असतं ना मला। बरोबर, त्याच्यामुळे ती सवय लागलेली आहे। पुढे काय करायचंय? आता हे झाल्यावर थोडंसं आलं घालायचं। बर, चिमूटभर। बर, किसलेलं आलं आहे आपले। बर, आता आपलं झालेलं आहे। पण बटाटा घालायचा, कुस करून घेतलेला बटाटा घालायचा। करून घेतलेला बटाटा, बर, घाला। म्हणजे ही बटाट्याची भाजीच होईल नाही का? हां, बर। आणि याच्यामध्ये थोडीशी हळद घालणार आहोत। हळद, आता लिंबू पिळायचं, म्हणजे आंबटपणा येईल थोडासा। बरोबर। त्याच्यानंतर मीठ, आता मीठ घालायचं। हां, मीठ घालायचं, थोडंसं मीठ घालायचं। पुरे? बस। ओके, मग 4-5 मिनिटं परतून घेतलं की आपली बटाट्याची भाजी तयार हो। होईल। पुढची कृती काय मग आपली? त्याच्यानंतर आपण उकडलेलं पडवळ आहे, मी पडवळ आम्ही उकडून घ्यायचं 1-5 मिनिटं। हे उकडून घेतलंय? उकडून घेतलेलं आहे मी। बरं, उकडून घेताना काय घातलंय त्याच्यात? काय नाही, नुसतं उकडून घेतलंय आणि उकडून झाल्यानंतर त्याला मीठ लावून बाजूला ठेवून दिलं। हा, मीठ लावलेलं आहे म्हणजे त्याला। बरं, आणि मग काय करायचं पुढे ही भाजी झाल्यावर? ही भाजी झाली की त्यामध्ये भरायची। बरं, ठीक आहे, मग आपण एक काम करूयात, भरलेल्या पडवळसाठी लागणारी भाजी आपण तयार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे बोलूयात। भरलेल्या पडवळसाठी लागणारी ही बटाट्याची भाजी आपण तयार करून घेतली। बरं, आपण पुढच्या कृतीकडे जाऊयात, पण तेल गरम होईपर्यंत मला एक सांगा की पडवळ तुम्ही मग अशी म्हणालात की उकडून घेतलंय, हो बरोबर ना? पण ह्याच्या आतलं कुठे गेलं सगळं? एक टोकदार ह्याने ना ते काढलेत मी। टोकदार सुरी असते ना, त्याने आतमधलं सगळं काढून बिया वगैरे सगळं काढलं। बरं, आणि मग उकडून घेतलं? मग उकडून घेतलं आणि मग त्यात मीठ टाकलं। आता काय करायचंय? आता आपल्याला पहिले हे भरून घ्यायचं, पडवळ बटाट्याची भाजी। बरं, असं हे पडवळ भरून घ्यायचंय। हो, आणि भरून झाल्यानंतर पुढे काय? त्याच्यानंतर आपण जसं भजीला पीठ बनवतो बेसनचं, बर, तसं आपण पीठ बनवणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते घोळून आपण डीप फ्राय करणार आहोत। बर, हरकत नाही, मग आपण एक काम करूयात, तुर्तास आपण पडवळमध्ये ही बटाट्याची भाजी भरून घेऊयात आणि ते झालं की मग पुढच्या कृतीकडे बोलूयात। उकडून घेतलेले पडवळ आपण बटाट्याच्या भाजीने भरून ठेवले। हो। आता पुढे काय करायचं? आता आपल्याला भजीला जसं आपण पीठ बनवतो ना, तसं आपल्याला बेसनचं पीठ बनवायचं। बर, याच्यामध्ये आता आपल्याला हळद टाकायची। हळद बघा किती लागणार? बस, पुरे? ते टाका पूर्ण, बस। आणि मीठ, आणि मीठ। स्नेहाताई, तुम्ही शिकवली त्याप्रमाणे चालली ना? हो हो, ह्यात आपण मिक्स करून घेणार आहोत। बरं, म्हणजे आपल्याला बेसन पिठामध्ये हे पडवळ घोळून घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण बटाट्याची भाजी स्टफ केलेली, बरोबर? हो, झालंय मिश्रण तयार? हो, मिश्रण तयार झालंय। बरं, आता ह्याच्यामध्ये आपण जे स्टफ केलेले पडवळ आहेत टाकणार। बरं, घ्या, जसं आपण भजी किंवा वडापाव बनवतो ना, त्याप्रमाणे पद्धतीने। बरं, आपण नंतर टाकू। बरं, तेल गरम झालंय का? हो हो, झालंय ना? आता आपण हे डीप फ्राय करून अशा प्रकारे घोळून घेऊन ते डीप फ्राय करायचे। मला वाटतं 4-5 मिनिटात तयार होईल रेसिपी। चला, व्हेरी गुड, पटकन तुम्ही लिहून घ्या या भरलेल्या पडवळसाठी लागणारं साहित्य आणि ही कृती। भरलेलं पडवळ बनवण्याकरता लागणारं साहित्य: वाफवलेलं पडवळ, उकडलेला बटाटा, बेसन, कांदा, लिंबू, चिरलेलं आलं, हिरवी मिरची, जिरं, मीठ, मेथीचे दाणे, मोहरी आणि हळद। कृती: प्रथम एका फ्राय पॅन मध्ये तेल घालून त्यात मोहरी, जिरं, मेथीचे दाणे, चिरलेली हिरवी मिरची आणि कांदा परतून घ्यावा। त्यानंतर त्यामध्ये किसलेलं आलं, कुस्करलेला बटाटा, थोडीशी हळद, लिंबाचा रस आणि मीठ घालून बटाट्याची भाजी तयार करून घ्यावी। वाफवलेल्या पडवळामधला गर काढून घ्यावा आणि त्यामध्ये बटाट्याची भाजी भरून घ्यावी। एका वाडग्यात बेसनाचं पीठ घेऊन त्यामध्ये हळद, मीठ आणि पाणी घालून बेसनाचं पीठ बनवून घ्यावं। भरलेले पडवळ बेसनाच्या पिठामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्यावेत।